जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. आजचा मस्तपैकी टॉपिक असणार आहे. आजचा टॉपिक आहे तो स्पेशल आहे, कारण तो डॉक्टरांच्या कडून आहे. कारण डॉक्टर आपल्याला 1 तास महिलांच्या आरोग्यावर बोललं जाणार आहे का? बिलकुल बोललं जात नाहीये. आणि ते आपल्याला भेटणार आहे या कॉलवर. आपण खूप मस्त काम करायला लागलोय सगळेजण. जे जे कोर्स आहेत त्यांनी जरा ऍड करा फटाफट फटाफट. 17 लोक वेटिंग वर आहेत, त्यामुळे जरासं ऑल सगळेजण. आणि पोस्ट केलंय मी खूप जणांना, ज्यांना केलंय त्यांनी हँडरेज खाली घ्या, म्हणजे काय होईल की इथं सगळं हँडरेज दिसायला नको. आपण सगळेजण मस्तपैकी आता ज्यांना ऐकणार आहोत त्या डॉक्टर नेहा जाधव. स्वतःची बेस्ट प्रॅक्टिस आहे. स्वतःवर त्यांनी काम केलंय. स्वतः कितीतरी लोकांच्यावर आजपर्यंत काम करत आलेत. पण सध्या आता स्वतःवर काम करून आपल्यासाठी आहेत ते आपल्याला मस्तपैकी गाईड करणार आहे. खरं म्हटलं तर ना, स्त्रियांच्या आरोग्यावर मला तर असं वाटतं की अख्ख्या विश्वाचं आरोग्य हे एका स्त्रीवरच अवलंबून आहे. कारण का की ती जर ओके असेल तर एक नेक्स्ट जनरेशन ओके होतं. म्हणजे भूमीला जननी म्हटलंय. कारण का ही भूमी सगळ्यांचं जसं उदरनिर्वाह चालतो तसंच आहे इथं पण. जर नेक्स्ट जनरेशन ओके असायचं असेल, हेल्दी असायचं असेल, हॅप्पी असायचं असेल, तर एका स्त्रीचं आरोग्य खूप महत्वाचं असतं. आणि म्हणून आजचा टॉपिक घेऊन यायला लागले डॉक्टर नेहा जाधव. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण नेहाताईंसाठी. कंटिन्यू नेहाताई. मला खूप गोष्ट केली. ओके एकदा परत बाहेर पडलोय आपण. कंटिन्यू. गुड मॉर्निंग ऑल. सगळ्यांचे शतयशी फॅमिलीमध्ये मनापासून स्वागत. मी डॉक्टर नेहा जाधव कोल्हापूरचीच आहे. कोल्हापुरात गेली 20-25 वर्ष प्रॅक्टिस करते स्वतःची. आणि मी ह्या कम्युनिटीला जॉईन झाले ते माझं वाढलेलं Recording in वजन आणि progress. माझ्या मुलाचं सुद्धा वाढलेलं वजन ह्याच्यामुळे. तर आम्ही जॉईन झालो जवळजवळ 6 महिन्यापूर्वी. माझ्या दिरांनी याची लिंक मला दिली आणि स्वतःवर मी काम केलं. आम्ही जॉईन झालो आणि लगेच मॅरेथॉन चालू झाली. मॅरेथॉन मध्ये भाग घेतला आणि स्वतःचं पहिल्या 40 दिवसातच एक 10 किलोचं वेट लॉस केला. आणि त्यानंतर आतापर्यंत एक 17-18 किलोचा वेट लॉस केला. माझ्या मुलाने 22 किलोचा वेट लॉस केला. त्यात नुसता वेट लॉसच नाही तर आपल्या शरीरामध्ये आता मला गुडघेदुखी, तासदुखी, कंबरदुखी, केस गळत होते फार, स्किनचा होता इश्यू, खूप इश्यू होता, झोप लागत नव्हती, मूड सगळे स्विंग व्हायचे, फार डिस्टर्ब असायचे, मानसिक संतुलन म्हणजे स्ट्रेस नव्हते, स्टेबिलिटी नव्हती. पण ह्या स्वतःच्या शरीरावर काम केल्यामुळे आम्ही ह्या सगळ्यातून मुक्त झाले आणि स्वतःचं हेल्दी लाईफ जगायला लागले. तर मला असं सांगायचंय की आता आपण स्त्रियांचं आयुष्य याच्याबद्दल, स्त्रियांच्या आरोग्याबद्दल बोलणार आहोत. तर स्त्रिया हे काय आहे, तर स्त्री ही पूर्ण कुटुंबाचा आपला आधारस्तंभ आहे. म्हणजे पाठीचा मणकाच समजा ना. पाठीचा मणका कसा सरळ पाहिजे, सुदृढ पाहिजे, तर तो तसा नसला तर आपली बॉडी पूर्ण वाकून जाईल, आपल्या शरीराचा बॅलन्सच हलून जाईल. तसंच आहे, जर स्त्री जर हल्ली की म्हणजे तिचं सदृढ सुदृढ राहिली नाही, तिचं शारीरिक मानसिक आरोग्य हे व्यवस्थित राहिलं नाही, तर त्याचा पूर्ण परिणाम तिच्या कुटुंबावर होतो. आणि मग जर स्त्री हेल्दी राहिली तर तिचं पूर्ण कुटुंब सुद्धा हेल्दी आणि हॅपी राहू शकतं. तर स्त्रीच्या आयुष्यामध्ये आपण बघतो की स्त्री जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत किंवा तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये तिला वेगवेगळ्या वेगवेगळ्या टप्प्यांतून जावं लागतं. जसा बालपण आहे किंवा तरुणपण आहे, प्रौढत्व आहे, वृद्धत्व आहे, ही भरपूर तिच्या शरीरामध्ये टप्पे येतात आणि त्या या टप्प्यांमध्ये तिला इतके चॅलेंजेस ना तोंड द्यावं लागतं की काही विचारू नका. सध्या कसं आहे, लहान मुलींमध्ये बघा, आपली लहान मुली असतात त्या कशा फुलपाखरासारख्या बागडत असतात इकडे तिकडे. पण त्यांची जर योग्य पोषण नाही झालं तर त्यांना लहानपणातच वजन कमी होणं, नंतर बौद्धिक वाढ न होणं, प्रतिकार शक्ती कमी होणं, वारंवार आजारी पडणं असे चॅलेंजेस येतात. आपण बघतो आता लहान मुली काय मुलं काय, त्याचे व्यवस्थित पोषण होत नाही, सारखी आजारी पडत असतात. सध्या काय होते, तर लहान मुलांमध्ये कसं जेवणाची किती नखरे असतात बघा, हे नको ते नको, परत बाहेरच खाणं पाहिजे, घरातलं काही जेवायला नको. आम्ही लहानपणी अगोदर भूक लागली म्हणून आमच्या आयांच्या मागे लागायचो आणि ती जे देईल ते गुपचूप खायचो, काय ताटात पडेल ते खायचो. पण आता सध्या होत नाही तसं. लहान मुलं आता बघा मोबाईलवर डोरेमॉन पॉकेमॉनचं गाणं मोबाईल लावून समोर ठेवल्याशिवाय जेवत नाहीत, खातच नाहीत काही. अशाने काय होणार, कसं होणार आहे त्यांचं पोषण? शिवाय त्या मोबाईलचा त्यांच्या डोळ्यावर, त्यांच्या मेंदूवर परिणाम होतोय ते वेगळाच.
आणि हे काय वेगळं सांगायला नको, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण कसे कळते पण वळत नाही, अशातली गोष्ट आहे ही. तर हे लहानपणाचं जर तुमचं पोषण नाही झालं तर पुढे जाऊन कौमार्यावस्थेत, म्हणजे जसं तरुण मुली तरुणपणात जातात, तर त्या कुपोषित राहिल्यामुळे त्यामुळे त्याचे त्यांना परिणाम होतो. मिनोपॉज, सॉरी, मेनार्क मध्ये. मेनार्क हे काय आहे, तरुण मुलीमध्ये इथून पाळी सुरू होते. पाळी सुरू होते म्हणजे काय, तर स्त्रियांची क्षमता इथून सुरू होते. ह्या जर लहानपणी जर तुमचं पोषण नीट नाही झालं तर पुन्हा ह्या मुलींना शारीरिक काही व्याधींना तोंड द्यायला लागते. त्यातच पोषण लहानपणी नाही झाल्यामुळे पुन्हा अनेक चॅलेंजेस येतात. सध्या लाईफस्टाईल डिसऑर्डर. आता लाईफस्टाईल मध्ये काय, तर मुली बघा, तरुण मुली किंवा कुमारी असतात त्याचा लाईफस्टाईल एवढं चेंज झालंय की जंक फूडचा एवढा त्यांच्यामध्ये वापर जास्त आहे, व्यायामाचा अभाव आहे, वातावरणाचं पोल्युशन तर आहेच. आता अभ्यासाचा आणि करिअरचा एवढा ताण आहे त्यांच्यावर, आणि त्याच्यामुळे काय, त्याच्यात भरीसभर हार्मोन इम्बॅलन्स, या सगळ्यांचा परिणाम होऊन हळूहळू त्यांचं वजन वाढत जाते. आणि इतर त्यांना व्यायाम करायचा नसतोय, काही डान्स क्लास जॉईन करायचा नसतोय, एका ठिकाणी बसून फक्त मोबाईल बघायचा, टीव्ही बघायचा आणि जंक फूड खात राहायचं. कॉलेजमध्ये पण तसंच आहे. मुली बघा, त्याच्या घरातलं काही जेवण खात नाहीत, हॉटेलिंगच त्यांना आवडत असते. सध्याच्या मुलींमध्ये, आता आयांना हे माहित असेल, मुली घरातलं खायला, मुलीच काय मुलं सुद्धा घरातलं खायला बघत नाहीत, त्यांना बाहेरच खायचं असते. मग अशामुळे काय होते, हळूहळू हे बाहेरचं खाणं वाढल्यामुळे वजन वाढत जाते. मग पीसीओडी सारख्या कंप्लेंट सुरू होतात. त्यामध्ये पाळीची तक्रार, अनियमित पाळी, अति रक्तस्राव, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, अनावश्यक केस, मूड स्विंग्स, अशा अनेक तक्रारी दिसून येतात. हा पीसीओडी किंवा पीसीओएस जो आहे, हा जर वेळी ट्रीट नाही केला त्यांच्या तरुणपणातच किंवा कौमार्यावस्थेतच, तर पुढे जाऊन त्यांना मूल न होणे, इन्फर्टिलिटी सारख्या फार गंभीर दुष्परिणामांना तोंड द्यावं लागतं. पुढे तारुण्य येते. तारुण्याचं कहाणी काय वेगळीच आहे. लग्न आहे, लग्नानंतर त्यांचे मातृत्व आहे, बाळंतपण आहे, हे सगळे आणि या गोष्टी सगळ्या अनिवार्य येतातच. लग्नानंतर एका कुटुंबातून, म्हणजे माहेरातून सासरी, हे एक पूर्ण कुटुंब चेंज होते, पूर्ण लोक चेंज होतात. तर प्रत्येक लोकांबरोबर तिला कनेक्ट करायला, तिला एवढी कसरत करायला लागते भावनिक, की ते तिलाच माहिती. त्यातून जर पीसीओएस असेल आणि जर प्रेग्नन्सी राहत नसेल, तर त्या कुटुंबायांचे आणि समाजाचे सुद्धा टोमणे खायला लागतात. आणि त्यातही जर तिचं पोषण व्यवस्थित होत नसेल, त्यातूनही प्रेग्नन्सी राहिली, तर योग्य पोषण मूल्यांच्या अभावामुळे तिचं ते बाळंतपण पण व्यवस्थित होत नाही, तिच्या बाळाची, आतल्या गर्भाची पण व्यवस्थित वाढ होत नाही. अशा स्त्री, आणि त्यातून जर ती वर्किंग वुमन असेल, कामावर जाणाऱ्या स्त्रिया असतील, करणाऱ्या स्त्रिया असतील, तर त्यांची जी धावपळ होते, आणि त्यात त्यांना तारेवरची कसरतच करायला लागते. बाळंतपणानंतर, डिलेव्हरी नंतर सुद्धा लहान मुलांना सांभाळण्याचे एक मोठं दिव्य असते, तिला ते करावं लागते. त्यात सुद्धा जर तिचं पोषण झालेलं नसलं, तर ते बाळ पण व्यवस्थित होत नाही. ते बाळाचे आणि परत आजारपण, तिचं पोषण न झाल्यामुळे त्या बाळाला होणारे अनेक आजार, ह्यातून पण तिला तोंड जावं लागतं. त्यात तिला मानसिक आणि शारीरिक फार चॅलेंजेस येतात. त्यानंतर जसं जसं तिचं वय वाढतंय, तसं प्रौढावस्थेत म्हणजे कसं, साधारण 40-45 हा काळ असतो. त्यात आपल्या शरीरामधलं शारीरिक जे फेमिनाईन हार्मोन्स असतात, युस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन ह्यासारखे हार्मोन, ह्याचं प्रमाण कमी कमी होत जाते. त्या स्त्रियांच्या प्रकृतीनुसार की त्यांना प्रीमेनोपॉज, पोस्ट मेनोपॉज, मेनोपॉज यासारख्या सिमटम्स ना तोंड द्यायला लागतं. कमी अधिक प्रमाणात सगळ्यांनाच या तक्रारींना तोंड द्यायला लागते. त्यात हेवी ब्लिडिंग किंवा स्कॅन्टी ब्लिडिंग, हॉट फ्लशेस सारखे जीवघेणी लक्षणं. हॉट फ्लशेस मध्ये कसं की तिला बाकी सगळ्यांना बरं वाटत असते, थंड वाटत असते, पण तिचं शरीर आतून एकदम गरम झालेलं असते. समोरचे बसलेल्या लोकांना माहित नाही पडत की हिला काय झालंय. त्यामुळे ते न दिसणारे सिमटम्स म्हणजे त्या स्त्रीला जाणवत असते, पण समोरच्या पुरुषांना ते जाणवत नसते. त्यामुळे तिचा होणारा चिडचिडपणा, हे सगळं हार्मोनच्या इम्बॅलन्समुळे होतंय. स्त्रियांमध्ये कसं आहे, युस्ट्रोजेलचं प्रमाण असते ना, हे नॅचरलीच काय करते की स्त्रियांच्या शरीरावरती कंट्रोल असतं युस्ट्रोजेलचं. ते आपल्या शरीरातले सगळ्या संस्थांचा त्यांना पूर्ण प्रोटेक्शन असते त्या युस्ट्रोजेलमुळे. आता बघा, तुम्ही 40 वर्षाचा पुरुष, 30-35 वर्षाचा पुरुष आणि 30-35 वर्षाची स्त्री अशी कन्सिडर घेतली,
की काय होते की तुम्हाला बघण्यात येते की पुरुषांमध्ये बीपी, शुगर ह्याचे प्रमाण किंवा हार्ट डिसीज ह्याचं प्रमाण 30-40 मध्येच दिसते. पण स्त्रियांमध्ये तेवढ्या प्रमाणात ते दिसत नाही, कारण हा युस्ट्रोजियल असतो. तो युस्ट्रोजियल असतो तर ह्या संस्थांना कंट्रोल करायचं किंवा त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम करतो. तर जसं जसं वय वाढत जाते तसं तसं हे युस्ट्रोजनचे प्रमाण कमी कमी होत जाते, आणि त्यामुळे हृदयाच्या संबंधितचे आजार म्हणा, ह्याच्यावरच्या आजाराची रिस्क वाढते. जसं हार्ट अटॅक म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, हायपरथायरॉइडिझम म्हणा, हायपोथायरॉइडिझम, किंवा पचनाच्या संदर्भातले आजार जसं गॅस्ट्रायटिस आहे, एंट्रायटिस आहे, किंवा लघवीच्या मार्गातले आजार जसं युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आहे, लघवीतली जळजळ, लघवीवरचा कंट्रोल कमी होणे, हे त्रास जाणवत असतात. युस्ट्रोजलचे प्रमाण कमी झाल्यामुळे काय होते की कॅल्शियम जे आहे शरीरात त्याचं ऍब्झॉर्प्शनच होत नाही नीट. मिनोपॉजमुळे नॅचरली वजन वाढलेलं असते, पेशींची ताकद पण कमी झालेली असते. त्यातून जर हे युस्ट्रोजल कॅल्शियमचं प्रमाण कमी होत गेलं, कॅल्शियमचं ऍब्झॉर्प्शन जर नीट झालं नाही, तर हाडं ठिसूळ व्हायला लागतात, जॉईंटचे पेन, असे सांधेदुखी, गुडघेदुखी हे सगळं चालू व्हायला लागते. ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओआर्थरायटिस यासारख्या आजारांना आपल्याला तोंड द्यावं लागते. हे जे स्त्रीचं शरीर आहे ना, हे सगळं हार्मोनवर अवलंबून आहे. म्हणजे काय, हार्मोन्स रूल ऑन वुमन्स बॉडी असं आपण म्हणतो. म्हणजे काय, तर हार्मोन्स जे आहेत हे स्त्रीच्या शरीरावर राज्य करतात, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आयुष्यभर हे हार्मोन अगदी लहानपणापासून मरेपर्यंत हे सगळे हार्मोन कधी वर कधी खाली होत असतात, आणि शरीरात ते स्त्रियांना नाचवत असतात. त्याचा चांगला वाईट सगळा परिणाम शरीरावर होत असतो. अशा प्रकारे आपण बघितलं की लहानपणापासून वृद्धावस्थेपर्यंत स्त्रियांना अनेक शारीरिक, मानसिक, भावनिक, कौटुंबिक, सामाजिक चॅलेंजेसना तोंड द्यायला लागतं. तर हे स्त्रियांच्या बाबतीतच का होते, त्याची कारण म्हणजे त्याला स्त्री स्वतःच जबाबदार आहे. स्त्री ही एक अष्टगामिनी म्हटलं जाते. आपण अष्टगामिनी म्हणजे काय, तर एका वेळेला 8 कामं करू शकते. एकाच वेळेला 8 कामं करणार. एकाच वेळेला ती एका ठिकाणी एका गॅसवर फोडणी देणार वरणाला, दुसऱ्या गॅसवर भाजीला फोडणी देणार, नवऱ्याचा मुलाच्या नाश्त्याची तयारी करणार, नंतर सासू सासऱ्यांची औषधाच्या गोळ्या गोळ्या काढणार त्याच वेळेला, त्यांचा पथ्याचा नाश्ता वेगळा करणार, मध्येच कणिक तिंबणार, मध्येच आईचा मैत्रिणीचा फोन आला तर ते फोनवर पण बोलणार. अशी मल्टीटास्किंग असते. त्या सगळ्या गडबडीत ना ती स्वतःचा नाश्ता सकाळी करायचं विसरून जाते. उगाच उभ्या उभ्याने काहीतरी पोटात ढकलायचं, सारखं चहा पित राहायचं, मग त्यातून तिचं पोषण नीट होत नाही. पुन्हा स्त्री ही कशी असते की शेअरिंग, केअरिंग ह्या प्रकृतीच्या असतात बघा. सगळ्यांच्या खाण्यापिण्याची, तब्येतीची छान काळजी घेतील, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपतील. माझ्या नवऱ्याला बाबा गरमच भाकरी लागते, त्याशिवाय तो नीट जेवतच नाही. मग कामावरून आले की मग मी भाकऱ्या करते. दोडक्याची भाजी सासऱ्यांना आवडत नाही, मग त्यांना वेगळी भाजी करायची. सासूबाईंना आमच्या खूप सगळं घर टापटीप लागते बघा, सगळं स्वच्छ लागते. मग हे सगळं घर टापटीप स्वच्छ ठेवण्यात स्वतःच्या आयुष्याचं, स्वतःच्या शरीराचं काय पोतेर होते ते बघायचं नाही, ते दुर्लक्षच करायचं त्याच्याकडे. पुन्हा आपल्याकडे जे आहे ते शेअर करायचं. स्त्रियांकडे हे असते, सुलभ आहे. स्त्रिया ह्या माया, ममता, प्रेम, स्वतःचा वेळ, स्वतःसाठीचा वेळ हा दुसऱ्यांना साठी शेअर करतात. आणि मग सगळं शेअर केलं तर मग स्वतःसाठी वेळ काय मिळतोय, शून्य. स्वतःसाठी वेळच उरत नाही. शिवाय स्त्रिया ह्या मानसिकदृष्ट्या खूप भावनिक असतात. छोट्या 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 गोष्टींचा ताण घेतात. आज काय कामवालीच नाही आली, आज काय मुलींनी अभ्यासच नाही केला, सासू अशी बोलली, नंदा काय चुगलीच करत असतात सारख्या, नवरोबर रुसून बसलाय, धीर भाऊजाई यांच्या बरोबरची ताणाताण असतेच. अशा एक ना दोन अगदी छोट्या 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 गोष्टी मनात धरून ठेवतात, त्यांचं टेन्शन घेतात, उगाच हार्मोन लेवल वाढून बसतात. प्रौढावस्थात बघा, लग्न झालेलं असते मुलांचं, मुलं मोठी झालेली असतात, त्यांच्या बायका आलेल्या असतात, त्यांची मुलं असतात, ते त्यांच्या त्यांच्या संसारात रमलेले असतात, आणि मग त्यांना तुमच्याकडे वेळ द्यायला वेळ नसतं. मग अशा वेळेला आपल्याला काय वाटतं की मुलं आपल्याकडे लक्ष देत नाही, सुना आपल्याकडे लक्ष देत नाही, असं मग अशा विचारात त्या एकट्याच कुडत बसतात. एकदम काहीतरी विचार करत बसतात आणि स्वतःकडे लक्ष देत नाही. तुम्ही बघा, घरात कुणीही आजारी पडू देत, त्या त्यांचं किती आस्थेने करतात, घरातली सगळी कामं करणार आणि कुटुंबियांची आजारपणं सुद्धा काढतात. त्यांना कुठलाही कोणी आजारी पडू देत, त्याच्या आजारपणातनं बाहेर काढायचं काम फक्त स्त्रीच करू शकते, बाकी कुणी करू शकत नाही. आता ती स्त्री जर आजारी पडली तर तर काय होते बघा,
साधं डोकं दुखायला लागलं म्हणून तासभर जर झोपली तर सगळी कामं जिथल्या तिथे पडतात. कोणी येत नाही आवरावर करायला. पुरुष सुद्धा बघा, स्त्रिया आजारी पडल्या की किती टेन्शन घेतात. अहो माझी बायको आजारी आहे, आता काय होणार घराचं, जेवणाची आबाळ होणार, हे सगळ्यात टेन्शन त्यांना असते. पण ती स्त्री आजारी पडले तर तिच्याकडे पहिला लक्ष द्यायला पाहिजे, हे मला सांगायचं पुरुषांना. आता एक विचार इथे येतोय की पूर्वी असं नव्हतं. स्त्रिया काय किंवा पुरुष काय, सर्वांचेच आरोग्य पूर्वी खूप चांगलं होतं. पूर्वी लोक जास्त आजारी पडत नसत. बीपी, शुगर, थायरॉइड, हार्ट अटॅक, अर्धांगवायू हे सगळे आजार पूर्वी कुणाला माहीतही नव्हते. अगदी पूर्वी बघा, आपले आजी आजोबा पणजोबा जे खायचे तेच आपण खातोय. भाजी भाकरी भात आमटी, जे काय ते खात होते तेच आपण खातोय. मग आरोग्यामध्ये एवढी तफावत काय? तर का आहे तर आपली बदललेली जीवनशैली. आणि कसं आहे, पूर्वी बायका धुणी भांडी करायच्या, दळप कांडप करायच्या, वाळवण करायच्या, फरशी घरातली कामं बहुतांशी स्त्रियाच करायच्या. स्वतः शेतीची कामं सुद्धा करत असत. दळणवळणासाठी चालत जात असत किंवा बैलगाडीतून जायच्या. पण सध्या परिस्थिती तशी नाहीये. सध्या घरातली निम्मी कामं कामवाली बाई करते, निम्मी कामं किचन मधली मशीन्स करतात. बाहेर जायचं म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलर आहेच, आपल्याला चालत जायला आवडत नाही. रिक्षा आहेत, बाकीची दळणवळणाची साधनं आहेतच. आणि व्यायाम करा म्हटलं तर आमच्याकडे वेळ नसतो, आम्हाला कंटाळा आलेला असतो. मग अशा वेळेला तुमचं वजन वाढणारच ना. आणि ह्या वाढलेल्या वजनातूनच पुढे बीपी, थायरॉइड, मधुमेह यासारखे आजार वाढतच जातात. आता साधारण बघा 60-70, 80 वर्षापूर्वी महिलांमध्ये हार्ट अटॅकचं, थायरॉइडचं, बीपीचं, डायबिटीस या सगळ्या प्रमाण खूप कमी होतं. आता मात्र ते खूप वाढलेलं दिसते. आपली पणजी पणजीचा विचार करा, एक 100+ वर्ष जगायच्या, काहीही आजार न होता. माझी स्वतःची पणजी 108 वर्ष छान जगली. नंतर आजी 80-90 वर्षापर्यंत जगली. क्वचित मधुमेह आजींना वगैरे. पण आता आपली आई बघा, आईला बीपी आहे, शुगर आहे, सांधेदुखी आहे, आर्थरायटिस आहे, गुडघे दुखत आहे, वजन वाढलंय. आपली पणजी बघा, जाड होती का? आठवते का आपली पणजी जाड होती? पण नाही, आपली पणजी जाड नव्हती. पण आपल्या आईचं बघा, आईचं थोडस वजन वाढीवच आहे. आणि आपण त्याच्यानंतर आता आपण 30-40 वर्षातच स्थूलतेकडे झुकत चाललं. आता आम्हीच 40मध्येच 80-80 किलोचं वजन घेऊन जगत. आणि इथून पुढची पिढी तर सध्या कॉलेजमध्ये जाऊन बघा, मुलांमध्ये मुलींमध्ये ओबेसिटीचं प्रमाण एवढं वाढलंय. आपण म्हणतो की ते खात्या पित्या घरचे. आता ते काय खातायत आणि काय पितायत ते आपल्याला चांगलंच माहिती. काय आहे त्यांच्या आहारामध्ये? सगळं जंक फूड आहे. घरातलं खायला नको, पोषण खायला नको. आता हे त्यांचं स्त्रियांचं आरोग्य बिघडण्याचं मुख्य कारण म्हणजे त्या स्त्रिया स्वतःच आहेत. मी तुम्हाला सांगितलं, त्यांचा मूळचा स्वभाव आहे स्वतः दुर्लक्ष करणे. म्हणजे काय, माझं काहीतरी दुखतंय, समजा काहीतरी दुखतंय, पाळीचा तक्रार होत्यात, काहीतरी अपचन होत आहे, सतत डोकं दुखतंय किंवा मानसिकदृष्ट्या काहीतरी त्रास होतोय, किंवा डमनेस वाटतोय, डिप्रेशन येते, या सगळ्या गोष्टींकडे साधारण ती दुर्लक्ष करते. असं दुर्लक्षच करते. तर मला काय होतंय, ते झालं असेल पित्तामुळे, रात्री झोप नाही झाली म्हणून होते, जरा घरकाम काढलं होतं, साफसफाई काढली होती त्याच्यामुळे दुखत असेल, असं काहीतरी स्वतःला समजावत राहते. ते दुसऱ्याला पण, घरात दुसऱ्या कोणाला झालं तर बघा किती धावपळ असते तिची. त्यांच्या तब्येतीकडे अगोदर लक्ष देण्याकडे तिचा कल असतो. पण मला तुम्हाला सांगायचं एक मैत्रिणींनो, तुमच्यावर तुमचं कुटुंब अवलंबून आहे. घरचा सगळ्यात मोठा पिलर आहात तुम्ही. तुमचं जर आरोग्य व्यवस्थित नसेल, तुम्ही जर सुदृढ नसाल, तर तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी कशी घेणार? तुम्ही अगोदर स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या शरीराची, स्वतःच्या मनाची काळजी घ्या, आनंदी राहा, प्रसन्न राहा. तेव्हाच तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकता. फक्त स्त्रियाच नाही तर पुरुषांना सुद्धा मला कळकळीचं सांगणं आहे की तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्याच, हे अनिवार्य आहे. पण तुम्ही तुमच्या स्त्रियांची सुद्धा काळजी घ्या. त्यांच्या शरीराची तर आहेच, पण त्यांच्या मनाची सुद्धा काळजी घ्या. घरातली कामं करा असं मी तुम्हाला म्हणणार नाही, पण छोटी मोठी हलकी फुलकी कामं करून त्यांना तुम्ही त्यांचा थोडासा ताण कामावरचा कमी करू शकताच ना. तेही जमत नाही, कारण कसं आहे, आता पुरुष सुद्धा बाहेरनं काम करून येतात, दमतात, आम्हाला मान्य आहे. पण फक्त तिच्या कामाचं थोडस कौतुक, म्हणजे कसं आहे की बाबा आज भाजी छान झाली होती ग, किती सुंदर रांगोळी काढली आहेस,
देवपूजा करायची तर ते माझ्या बायकोनीच. अशी ही ज्या गोष्टी आहेत ना, अशी जी 4-5 कौतुकाची वाक्य बोलायला पैसे पडतात काय हो? बोलू शकताय ना? दिवसात नाही 4-5 वाक्य आपल्या बायकोसाठी तुम्ही नक्कीच बोलू शकता. तर ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींचा तिच्या शरीर जी कितीही दमू दे, कितीही ती मानसिकदृष्ट्या खचलेली असू दे, दमलेली असू दे, ही 4-5 वाक्य तिला एकदम उभारी देऊन जातात. हे एवढं तुम्ही पुरुष करूच शकताय ना? तर महिलांनी स्वतःची काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं? तर स्वतःची काळजी घ्यायची म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायची, स्वतःच्या मनाची काळजी घ्यायची. स्वतःच्या शरीरासाठी आपल्याला योग्य आहार आहे, योग्य व्यायाम आहे. तर योग्य आहारामध्ये आपल्या जेवणामध्ये काय काय असायला पाहिजे? तर पूर्ण पोषण मूल्य असायला पाहिजे. तर आपल्या जेवणाविषयी काय सांगायचं? जेवण करण्यास स्त्रिया ह्या माहीरच असतात. त्यांना कोणी शिकवायला लागत नाही की पौष्टिक जेवण कसं करायचं. त्यात माहीरच असतात. रोजचा स्वयंपाक काय करायचा हे त्याच ठरवतात. मग जेवणासाठी आपण नवरा, मुलं, कुटुंबीय यांच्यासाठी जे खायला बनवतोय, जे पौष्टिक अन्न खायला बनवतोय, तेच आपण खाल्लं पाहिजे. म्हणजे ताजं अन्न. योग्य वेळेत, योग्य प्रमाणात घेतलं पाहिजे. उगाच उभ्या वेळेला काहीतरी खाल्लंय किंवा कालचं उरलंय शिळं म्हणून खाल्ले किंवा टाकून द्यायला नको, उद्या टाकून द्यायला नको म्हणून अति प्रमाणात खाल्ले उरलेलं अन्न किंवा सगळ्यांच्या ताटात उरलंय म्हणून ते टाकायचं कसं म्हणून ते आपणच खाल्लं किंवा काहीच नाहीये शिल्लक उरलेलं, भाजी आमटी संपली म्हणून काहीतरी तेल चटणी बरोबर भात खाल्लाय, तेल चटणी घालून चपाती खाल्ली, भाकरी खाल्ली, असं बऱ्याच बऱ्याच स्त्रिया करतात. आता हे वेगळं सांगायला नको, स्त्रिया करतात. आपल्या कॉलवरती आहेत भरपूर स्त्रिया, सगळ्या स्त्रियाच आहेत. त्यांना माहितीये तुम्ही काय करताय, जर जेवण उरलं तर काय करताय आणि जेवण नसलं तर काय करताय, हे मला वेगळं सांगायला नको. तर तुम्ही हा सकस संतुलित आहार घेतला पाहिजे. तुम्ही निरोगी कसं राहणार, तुमचं शरीर कसं सुदृढ राहणार, तुमचा आहारच व्यवस्थित नसेल तर तुम्ही सुदृढ कसं राहणार. नंतर वेळ येते की योग्य व्यायाम. तर महिलांनी आपल्या वयानुसार, आपल्या प्रकृतीनुसार योग्य व्यायाम केला पाहिजे. तरुण वयात तुम्ही कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइज करू शकताय, हेवी वर्कआउट करू शकताय. तुमचं वजन, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जर तरुण वयात तुमचं वजन वाढलं तर त्याचं तुम्हाला पीसीओएस पर्यंत तुम्ही जाऊ शकताय. मग हेच वजनावर तुम्ही तेव्हाच काम करायला पाहिजे तुमच्या तरुणपणात, ज्या वेळेला तुम्हाला जाणवते की वजन वाढते तर तेव्हाच ते कंट्रोल करायचं काम केलं पाहिजे. पर्यायाने त्याच्यामुळे येणारे डायबिटीज, पीसीओडी, थायरॉइड यासारख्या आजारांना आपण वेळीच रोखू शकतो. आपल्या शतायुषी ग्रुपमध्ये सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ एक्सरसाइजचे बॅचेस आहेत, वर्कआउटचे बॅचेस आहेत. तरुण मुलांसाठी, तरुण मुलांसाठी इतके उपयोगी आहेत. तुम्ही त्याचा नक्कीच उपयोग करून घेऊ शकता. मॅरेथॉन असते, तुम्हाला मी मगाशी बोलली ना मॅरेथॉन मध्ये भाग घेतला. तर मॅरेथॉन काय असते की पळायची वगैरे शर्यत नसते, तर आपला वेटवर ती मॅरेथॉन असते, वेट लॉस मॅरेथॉन. पण या मॅरेथॉन मध्ये वेट लॉसच नाही तर वेट गेन साठी पण आपण प्रयत्न करू शकतो किंवा वाढलेलं वजन कमी करण्याबरोबर कमी केले, खूप कमी म्हणजे कुपोषित लोकांचं वजन वाढण्याचं काम सुद्धा या मॅरेथॉन मध्ये केलं जातं. आणि स्टेबल म्हणजे आपण आपल्यावर काम करून जे आपण वजन कंट्रोलमध्ये आणलेलं असते तर ते स्टेबल राहण्याचं काम सुद्धा हे मॅरेथॉनच्या दृष्टीने ह्याने करू आपण मॅरेथॉन मध्ये करून घेतात आपले कोचेस वगैरे. तर जसं आपलं वय वाढतंय हे आपलं झालं आपण तरुण लोकांमध्ये आपण मॅरेथॉन मध्ये वगैरे भाग घेऊन म्हणजे एक्सरसाइज साठी करू शकतो. पण जसं आपलं वय वाढतंय तसं हाडं ठिसूळ होतात. मी सांगितलं मगाशी कॅल्शियम कमी होते, हिस्टोडियल कमी होते, आपल्या मसलची पॉवर कमी होते. आणि आता बघा ह्या कॉलवर 60-70% स्त्रिया ह्या 40-45 आहेत. या स्त्रियांना आता मी वर्कआउट करा म्हटलं, पळायला जावा म्हटलं तर करणार आहेत का हो? नाही करणार आणि ते शक्यही नाही, ते सांगणं पण त्यांना योग्य नाही. मग अशा लोकांसाठी काय करायचंय, तर त्यांच्यासाठी आहे योगाभ्यास. आता योगाभ्यास म्हटलं तर आपल्याला नामदेव बाबा आठवतात, त्यांचे अवघड योगा आठवतात जे आपल्याला सहज साध्य होत नाही. ते बघितलं तरी आपल्याला वाटतं की अरे आपण हे कसं करू शकणार, नाही करू शकत. तर योग हा विषय तसा खूप विस्तीर्ण आहे, खूप मोठा आहे. आणि त्याच्याबद्दल मी काय बोलणार, त्याच्यासाठी सुजाता मॅम, शेट्टे सर, मोळके सर, वैद्यताई, तांडलेलताई यासारख्या योगरत्न, योग पंडित लोकच हवेत. आपल्या कॉलवर ना 70+ योग शिक्षक आहेत ज्यांना पूर्णपणे तन योगाचं पूर्ण ज्ञान आहे, योग याचं पूर्ण नॉलेज आहे आणि तेच आपले योगाचे टीचर्स असतात. मी हे खूप मोठं वास्ट आहे योगा.
पण त्याचं खूप वास्ट म्हणजे अगदी समुद्रासारखं आहे. त्यातलं एक थोडस चमचाभर जे मी माझ्या परीने प्रयत्न करते तुम्हाला सांगण्याचा. तर योग म्हणजे काय आहे? तर योग म्हणजे केवळ योगासन नाहीये, तर हा मूळ शब्द आहे अष्टांग योग. महर्षी पतंजलींनी अष्टांग योगाचं वर्णन केलं. त्यामध्ये योगाची 8 अंग सांगितली आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी, ही 8 अंग आहेत योगाची. तर ह्या अष्टांग योगापैकी आपण सगळे बघणार नाहीये, कारण सगळं तेवढं मला नॉलेजही नाहीये, नॉलेजेबल नाहीये मी. आपल्याला घाट मॅडम सांगतील, खूप छान सांगतात त्या. त्यात फक्त आपण आसन आणि प्राणायाम याबद्दल थोडस आपण बोलणार आहोत. तर आसन म्हणजे काय, तर योगासनामुळे आपल्याला काय काय फायदे होतात. योगासन म्हणजे काय, तर एखादी स्थिती जी आपल्या शरीराला योग्य आहे ती थोड्या वेळासाठी किंवा काही काळापुरतासाठी स्टेबल ठेवणे. तर त्याच्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतात बघू. तर आसनामुळे मसलची फ्लेक्झिबिलिटी वाढते, लवचिकता वाढते. जेवढे मसल लवचिक असतात तेवढे ते स्ट्रॉंग होतात. जेवढे मसल स्ट्रॉंग होतात ते सगळ्या संस्थांची ताकद वाढवतात. आता सगळे अवयव जे आहेत आपल्या शरीरातले ते मसलने बनलेले आहेत. हृदय बघा, हे हृदय हा मसलचा गोळा आहे. तर त्याचे सुद्धा मसल स्ट्रॉंग असतील तर त्याचे आकुंचन प्रसरण नीट होते, त्याच्यामुळे त्याची काम व्यवस्थित होते. शरीरातले सगळ्याच अवयव जे मसलने बनलेले आहेत त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढल्यामुळे त्यांची कामं व्यवस्थित केली जातात आणि हे आसनामुळे सहज शक्य होते. योगामध्ये कसं असते की मूळतः अंतःस्रावी ग्रंथी म्हणजे एंडोक्राईन ग्रंथींवर काम केलं जातं. स्त्रियांमध्ये बघा, आपण बघितलं की हार्मोनचा सगळा खेळ आहे. हार्मोन, तर हे जे हार्मोन आहे त्या हार्मोनवरच योगा काम करते, म्हणजे अंतःस्रावी ग्रंथीवरच काम करते. या ग्रंथींवर दाब, ताण आणि पीळ अशा प्रक्रियांमधून त्यांना ऍक्टिव्हेट केलं जातं. हा, तर आणि प्राणायाम म्हणजे काय, तर प्राणावर कंट्रोल करणं. तर प्राण हा वायू, आता आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारचे वायू आहेत. त्यातला प्राणवायू हा फुफ्फुस आणि हृदय यांना कंट्रोल करायचं आणि करतो. आणि हा प्राणवायू पूर्ण शरीरावर आपल्या कंट्रोल करतो. म्हणजे थोडक्यात काय, तर ऑक्सिजन. प्राणायाम हा शरीरातल्या ऑक्सिजनला जास्तीत जास्त वेळ रोखून ठेवण्याची आपण ही प्रक्रिया करतो प्राणायामामध्ये. जितके जास्त ऑक्सिजन लेवल आपली शरीरामध्ये असेल तितकं आपलं शरीर हे अधिक चांगलं कार्य करत असते. तर हे योग आणि प्राणायाम स्त्रियांच्या आयुष्यामध्ये अगदी वरदानासारखं काम करते. स्त्रियांच्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे आलेले मानसिक ताणतणाव, डिप्रेशन यासारख्या तक्रारीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला योगा प्राणायामचा खूप खूप चांगला उपयोग होतो. प्राणायामामुळे कॉर्टिझोल हार्मोनचे प्रमाण संतुलित राखायचं काम किंवा इन्शुलिन सारख्या हार्मोनचे काम, हार्मोनची लेवल्स नॉर्मल झाल्याचे दिसून येते. कसं आहे, स्पेसिफिकली आता वेगवेगळ्या आजारांमध्ये स्पेसिफिकली काही काही आसनं असतात, काही काही योगाभ्यास असतात, तो उपयोगी पडतोय. तो आपण थोडक्यात बघूया. डीप नॉलेज नाहीये मला, तरी पण मी सांगते थोडक्यात. आता डायबिटीस आहे. डायबिटीस मध्ये काय असते की आग्नेयाशय म्हणजे आपला पॅनक्रियाज हे व्यवस्थित काम करत नसते. इन्शुलिनच्या लेवल कमी जास्त होत असतात आणि त्याच्यामुळे ते सिक्रिशन होत असते इन्शुलिनचं. ते व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्याला डायबिटीस सारख्या आजाराला तोंड द्यावं लागतं. अशा वेळेला काही स्पेसिफिक आसनं आहेत जे आपल्याला उपयोगी पडतात. अर्धचक्रासन आणि पादहस्तासन ही जी आसनं आहेत ना, ती पॅनक्रियाजवर दाब, ताण देऊन त्याचे ब्लड सर्क्युलेशन नीट करायचं काम करते. नंतर वक्रासन, हे पॅनक्रियाजला पीळ देऊन त्याला ऍक्टिव्हेट करते. धनुरासन, हे सारखे आसन आहे ते पॅनक्रियाजवर दाब देऊन त्याची कार्यक्षमता वाढवते. मंडूकासन सारखे आसन तर फक्त पॅनक्रियाजच नाही तर पोटातल्या सगळ्या अवयवांना ऍक्टिव्हेट करते. तर ही झाली मधुमेहासाठी. हायपरटेन्शन साठी बालासन, शवासन अशी आसनं आहेत जी रक्ताचे सर्क्युलेशन प्रॉपर होऊन बीपी मेंटेन करायचं काम करते. अशी अनेक आसनं आहेत आपण ह्याच्यामध्ये की जे हायपरटेन्शनवर काम करतात. त्यात स्पेसिफिकली ना प्राणायाम जे असते ना, प्राणायामामध्ये अनुलोम विलोम, भ्रामरी यासारखे जे हे आहेत प्राणायाम आहेत त्याच्यामुळे ब्लड प्रेशर नॉर्मल येण्यास मदत होते. हे सायंटिफिकली सिद्ध झालंय.
रोज 15 ते 20 मिनिटाचा अनुलोम विलोम बीपी लेवलला आणण्याचे हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. तसेच आता चंद्रभेदन प्राणायाम म्हणून असते, जे डाव्या नाकपुडीने आपण 5 ते 10 मिनिटं 15 मिनिटं श्वास घेतल्यास बीपी लेवल कमी होते. हे सिद्ध झालेलं आहे. तर आता हे चंद्रभेदन, सूर्यभेदन वगैरे हे सगळं आपल्याला शिकवलं जातात, सांगते मी तुम्हाला नंतर. थायरॉइड. आता थायरॉइड मध्ये ही ग्रंथी, आपली गळ्यामध्ये जी ग्रंथी असते तिचे इम्बॅलन्स झाल्यामुळे हायपरथायरॉइडिझम हा एक वेगळाच विषय आहे. हा स्त्रीच्या शरीरावर इतका वाईट परिणाम दिसून येतो, त्याचा खूप वाईट परिणाम, त्याचा एक वेगळंच सेशन होऊ शकते. ह्याच्यामध्ये कपालभाती, उज्जैनी, भ्रामरी, सिंहासन, उष्ट्रासन, धनुरासन, मत्स्यासन, सेतुबंधासन, हलासन, सर्वांगासन, ही सगळी जी आसनं आहेत ना, ही आसनं थायरॉइड ग्रंथीवर ताण, दाब, पीळ देऊन त्यांना सक्रिय बनवण्याचं काम करते. हे मी जी सांगते ना, हे सगळं सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे. नंतर पीसीओडी पीसीओएस मध्ये बघा, पीसीओडी पीसीओएस मध्ये काय होते, तर गर्भाशय आणि ओव्हरीज ह्यांचं काम नीट होत नसते. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या आतल्या जे पोटातले अवयव आहेत पीसीओडी मध्ये, ते व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला मलासन, नौकासन, धनुरासन, भुजंगासन, वायुनिष्कासन, बद्धकोणासन, जानुशीर्षासन, हे ही आसनं आहेत. ही पोटांवरती ताण देतात, गर्भाशय आणि ओव्हरीवर दाब देऊन त्याची कार्यक्षमता वाढवतात, त्याच्यात ते ब्लड सर्क्युलेशन वाढवतात. आणि त्याच्यामुळे हार्मोन बॅलन्स होतो ना, तो व्यवस्थित हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो, तो बॅलन्स होतो. आणि पिरियड्स हे रेग्युलर येण्याचं काम केलं जातं, म्हणजे ते मदत होते त्याला. नंतर पचनासंदर्भात जे आजार आहेत त्याच्यामध्ये अर्धमत्स्यासन आहे, पवनमुक्तासन आहे, बालासन आहे, धनुरासन आहे, वज्रासन आहे. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळी जवळ जी आसनं आहेत ती पचन संस्थेवर ताण, दाब, पीळ देऊन ऍसिडिटी आहे, ब्लोटिंग आहे, अपचन यासारख्या तक्रारीतून मुक्त करण्याचे आपलं काम करतात. सूर्यभेदन प्राणायाम म्हणून आहे, म्हणजे फक्त उजव्या नाकपुडीतून श्वास करणे. हे जर जेवणापूर्वी आपण 5 ते 10 मिनिटं केलं तर पचनासंदर्भातल्या सगळ्या तक्रारींवर ते उपयोगी पडते. या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे प्राणायाम वगैरे, हे स्पेसिफिक त्याची सेशन होतात आपल्या ग्रुपवर. नंतर आहे ते भ्रस्त्रिका आहे, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी, उदगीर प्राणायाम. याच्या रेग्युलर अभ्यासाने आपण योगा आणि योग ह्याच्यामुळे आपण मनावरती पण कंट्रोल येऊ शकतो. म्हणजे मनातले जे वाईट विचार आहेत, वाईट भाव आहेत, काळजी, चिंता किंवा राग, लोभ, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यावर कंट्रोल आणण्याचं आपण काम करू शकतो. परत शरीरात नवीन पेशी तयार होण्याचं काम होते. अंतर्गत अवयवांवर दाब, पीळ वगैरे दिल्यामुळे त्यांचं काम व्यवस्थित होतं, त्याच्या पेशी सक्रिय व्हायला लागतात. शरीरामध्ये बघा, आपण आयुर्वेदानुसार वात, पित्त, कफ हे शरीरात त्रिदोष असतात. हे त्रिदोष काय करतात, की ह्यांचा इम्बॅलन्स झाला की आपल्या आजार व्हायला लागतात. तर जे अनुलोम विलोम आहे, तर अनुलोम विलोम जो प्रक्रिया असतात त्याच्यामुळे नाडी जी आपली असते की इडा आणि पिंगला, ह्या 2 नाड्या असतात, त्याचा बॅलन्स करायचं काम करते. ह्यांचा जो बॅलन्स झाला ना की ऑटोमॅटिकली वात, पित्त, कफ बॅलन्स होतं. वात, पित्त, कफ बॅलन्स झाला की ऑटोमॅटिकली त्याच्या इम्बॅलन्समुळे जे आजार होणार असतात ते आजार बॅलन्स केल्याचं काम केलं जातं. आता तसाच जसा योग आणि प्राणायामचा जसा उपयोग होतोय आपल्याला, तसा ओंकारचा जप हा सुद्धा एक खूप सुंदर आपल्याला इफेक्ट देऊन जातो. तुम्ही मालतीताईंचा ओंकार ऐकलाय का कधी? ऐका, विलक्षण अनुभूती असते. त्यासाठी आपल्याला मॉर्निंग फ्युअल सेशनला यायला लागते. आणि ऐकला की तुम्ही, इतकं सुंदर अनुभूती आहे ना ती. ओम ही एक आध्यात्मिक प्रक्रिया नाहीये, तर त्याच्या मागे एक शास्त्रीय आधार आहे. ओमच्या जेव्हा आपण उच्चारण करतो ना, तेव्हा 432 हर्ट्स एवढी कंपनं आपल्या शरीरामध्ये, पूर्ण शरीरामध्ये, मेंदूपासून पायापर्यंत ही कंपनं तयार होतात. आणि ही कंपनं आपले शरीर आणि मन याला ब्रह्मांडातल्या लयी बरोबर जोडायचं काम करतात. थोडं समजायला अवघड आहे, पण तसं होते. आपली पृथ्वीची जी शुभान रेझोनन्स आहे ना, ती पण तेवढीच आहे, 432 हर्ट्स. म्हणजे विचार करा की पृथ्वी, ब्रह्मांड ह्यांच्याशी जोडण्याचं काम हा ओंकार करत असतो. तेवढी
कंपनं आपल्याला तयार होत असतात. डोळे बंद करून जेव्हा तुम्ही ओंकार जप आतल्या आत करताय, ती अनुभूती तुम्ही घेऊन बघा. खूप सुंदर अनुभूती आहे. ओंकारच्या उच्चाराने शरीर शांत होते, मन शांत होते. हा ओंकार जेव्हा आम्ही लावतोय, आम्ही स्पीकर फोनला लावतोय, पूर्ण वातावरण, आजूबाजूचं वातावरण, एक सकारात्मक ऊर्जा पूर्ण संचारित होते घरामध्ये. एक पॉझिटिव्ह एनर्जी सगळीकडे फिरायला लागते आणि त्या आजूबाजूच्या वातावरणातला पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जाते. 15 मिनिटाचा ओंकार तुम्हाला पूर्ण Recording stopped. दिवसभरात पॉझिटिव्ह एनर्जी देत जाते. नियमित स्वरूपात ओंकार जप केल्याने एकाग्रता, स्मरणशक्ती ही वाढते. तणावापासून आपण मुक्त होऊन शांत झोप लागू शकते. पूर्ण तुम्हाला सांगितलंच की पूर्ण दिवसभर आपण उत्साही राहतो. ओंकारचा रेग्युलर सराव केला तर त्यामुळे बीपी पण कंट्रोल होते. ओंकारमुळे रागावरही कंट्रोल होते. नंतर येते योगनिद्रा. योगनिद्रा म्हणजे काय तर नॉन स्लीप डीप रेस्ट. म्हणजे काय तर न झोपता आपण आपल्या पूर्ण शरीराला, म्हणजे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सर्व अवयवांना संपूर्ण आराम, विश्रांती देणे. ही योगनिद्रा हा शब्द आहे ना, हा म्हणजे योगामधली निद्रा. त्यात आपण झोपलेलो नसतोय, पण त्या निद्रेमुळे आपलं पूर्ण बॉडी एकदम रिलॅक्स होऊन जाते. झोपण्यापूर्वी जर आपण योग निद्रा घेतली तर आपल्या झोपेची क्वालिटी वाढते. जे आपण 4, 5, 6 तास गाढ झोपेमुळे सुद्धा आपल्याला रिलॅक्सेशन मिळत नाही, ते फक्त 30 मिनिटाच्या योग निद्राच्या अभ्यासाने मिळते. खूप स्ट्रेस, खूप ताण तणाव, अस्वस्थपणा, विचारांचं डोक्यामध्ये खूप काहूर असेल, मन खूप थकलेलं असेल, डिप्रेशन असेल, तर ह्या सगळ्यातून बाहेर काढण्याचं काम आपल्याला योगनिद्रा देते. तर कसं आहे मैत्रिणींनो, ही योगनिद्रा आहे ना, हे आता मला सांगता येणार नाही, तो अनुभव घ्यावा लागतो. हा अनुभव आपल्याला आपल्या मॉर्निंग फ्युअल स्टेशनला किंवा आपल्या शतयशी फॅमिलीमध्ये योगनिद्रा हा स्पेसिफिक एपिसोड असतो, त्याचा तुम्ही अनुभव नक्की घ्या. आपले घाट सर आहेत ना, खूप सुंदर योगनिद्रा घेतात. योगनिद्रा हे सांगण्यासारखं नाही आहे. योगनिद्रा ही अनुभूती घेणे, त्याची अनुभूती घ्यावी लागते. आपण बघा मैत्रिणींनो, दिवसातले 24 तास आहेत. 24 तासातले आपण एक 6-7 तास सोडले झोपेसाठी, तर उरलेला सगळा वेळ आपण हा आपल्या कुटुंबियांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी, मुलांसाठी, कुटुंबियांसाठी, हा सगळ्यात त्यांच्यासाठी घालवत असतो. पण त्याच्यातला 1 तास, मी सांगते फक्त 1 तास स्वतःसाठी काढा. सकाळचा मॉर्निंग फ्युएलचा स्टेशन जो आहे त्याच्यात आपल्याला एवढी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, ते तुम्ही जॉईन करा. मॉर्निंग फ्युएल स्टेशन आहेच, परत स्वतःसाठी योगाभ्यासासाठी 1 तास हा आपण काढला पाहिजे मैत्रिणींनो. त्याच्याशिवाय आपलं शरीर कसं स्थिर राहणार आहे, कसं आपण सुदृढ राहणार आहे. योगा, प्राणायाम, ओंकार, योगनिद्रा हे सर्व आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खूप आवश्यक आहे. शतयशी फॅमिली ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत विनामूल्य पोहोचवते. सकाळ संध्याकाळी आपल्याकडे योगाचे वर्ग आहेत, ते परत एक्सरसाइजचे वर्ग आहेच, तुम्हाला मी वर्कआउटचे वर्ग आहेत ते तुम्हाला सांगितलं. आपल्या वेळेनुसार सकाळचा एक वर्ग आहे, संध्याकाळचा एक वर्ग वेगळा आहे. मालतीताई आपल्याला योगा शिकवतात. आता पण मी तुम्हाला ही सगळी आसनं सांगितलीत, एवढी सगळी नावं सांगितलीत, कुठे लक्षात ठेवणार आणि ती काय काय आहेत ती कसं कळणार आपल्याला? तर त्यासाठी यावं लागतं योगाच्या वर्गावर. योगाच्या वर्गात मालतीताई हे सगळं छान शिकवतात आणि काही अवघड आसनं नाहीत, अगदी आपण सहजपणे करू शकणारी आसनं आहेत. उलट आणि परत थायरॉइड, बीपी, शुगर ह्या सगळ्या लोकांसाठी शेटे सर स्पेशल वर्ग घेतात. म्हणजे खास, आता मी सांगितलं ना, प्रत्येक आजारांसाठी वेगवेगळी स्पेसिफिक आसनं आहेत. ही स्पेसिफिक आसनं आपल्याला शेटे सर शिकवतात. नंतर प्राणायामाचा वर्ग आहे, रोज दुपारी 4 वाजता प्राणायामचा वर्ग आहे. तुम्हाला मी सांगितलं प्राणायामाचे किती आपल्याला फायदे आहेत. हे 1 तास स्वतःसाठी काढा. आपल्याला काढलाच पाहिजे. अहो, का आपण दुसऱ्यांसाठी जगतो, आता स्वतःसाठी जगायला पाहिजे ना. सकाळी मॉर्निंग फ्युएल स्टेशनवर ओंकार साधना असते मालतीताईंची, फक्त 15 मिनिटं, इतकं सुंदर अनुभूती आहे.
ती तुम्ही जॉईन करा. घाट सरांचा योग निद्रेचा वर्ग, ह्या सगळ्या आपल्यासाठी पर्वणी आहेत, त्या तुम्ही नक्की लाभ घ्या. आणि हे विनामूल्य आहे, तुम्ही त्याचा नक्की लाभ घ्या. योगाच्या माध्यमातून असेल किंवा आहार आहार पण आहे आपला, पौष्टिक आहार आहार पण चांगलाच पाहिजे आपल्याला. योग्य प्रोटीन, विटामिन, मिनरल हे सगळं आपल्याला आपल्या आहारातून मिळायला पाहिजे. ते आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे, आपल्या जीवनशैलीकडे लक्ष दिलं पाहिजे, व्यायामाकडे, योगाकडे लक्ष दिलं पाहिजे, आपल्या मनाकडे पण लक्ष दिलं पाहिजे. मनाकडे मानसिक संतुलन आपलं नीट असलं ना, की आपण हेल्दी हॅपी असते. बघा, कुठं आपलं काहीतरी खटकलं असेल तर आपला दिवसभर मूड खराब असतो. मग हे आपण जर आपला स्वतःचा मूड खराब असेल तर आपण दुसऱ्यांचा मूड चांगला कसा ठेवणार ना. आपण आनंदी असलो की आपण आपल्या समोरच्याला पण आनंदी ठेवतो. योगाच्या माध्यमातून आपण हेल्दी हॅपी राहण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबियांना सुद्धा हेल्दी करूया. त्याचं महत्व आता मी तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही तुमच्या कुटुंबियांना पण ह्याचं महत्व सांगू शकता. स्त्री ही अशी आहे की ती घरातल्या सगळ्यांना घडवते, सगळ्यांचा बॉस असते. जरी पुरुष बॉस असला तरी घरातल्या कुटुंबियांचं बॉस म्हणजे स्त्रीच असते. तर जर स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शिकते. तसंच आहे की स्त्रीने जर योगा प्राणायाम जर शिकली, ती स्वतःच्या आहार विहारामध्ये जर हे तिने बदल केले, तर ती सहजच तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या मुलांना, तुमच्या पुढच्या पिढींना हे सगळं शिकवते. जे आपल्या आई करते तेच मुलं करत असतात बघा. तसंच आहे, जर तुम्ही शिकला, तुम्ही हे सगळं फॉलो केला, तर तुमची मुलं, तुमची पुढची पिढी सुद्धा घडवण्यात तुमचं योगदान राहील. तर मला तुम्हाला हेच सांगायचंय की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, योगा प्राणायामाचा अभ्यास करा. स्वतःसाठी 1 तास द्यावं, काय खूप जास्त वेळ नाही मागत मी, फक्त 1 तास द्यायलाच पाहिजे, तुमचा हक्कच आहे तो. तुम्ही स्वतः हेल्दी हॅपी राहा आणि तुमचं यातून तुमचं कुटुंब सुद्धा हेल्दी आणि हॅपी करा. थँक्यू. चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण नेहाताईंसाठी. किती वेगवेगळे पैलू असतात प्रत्येक महिलेच्या आरोग्याचे. कारण का की एक महिला सुदृढ असेल तर सगळ्याच मी मग पहिला स्टार्टिंग सांगितलं की सगळ्याच गोष्टी अगदी बालपणापासून वार्धक्यापर्यंत प्रत्येक स्टेजला स्त्रीला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागतं. बालपणी आपण आपल्याकडे पूर्वीच्या लोकांचे असे संस्कार होते, मुलीकडे थोडं कमी लक्ष, मुलांच्याकडे थोडं जास्त लक्ष, आणि त्यामुळं तिची तिथं कुचंबणा होत असते. एकतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या प्रत्येक लेवलला, प्रत्येक टप्प्याला वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या गोष्टींची आपल्याला केअर करावी लागते. बाल्यावस्था संपल्यानंतर आपण जातो किशोर अवस्थेमध्ये, आणि या किशोरवयीन मध्ये वेगळे चॅलेंजेस असतात. किशोरवयीन मध्ये मुलींमध्ये खूप वेगळं टप्प्यांमध्ये असतात, कारण स्वतःला सिद्ध करायचं असतं, स्वतःला स्टँड करायचं असतं, स्वतःला वेगळ्या जबाबदाऱ्या पेलायच्या असतात, आणि या सगळं करता करता तिची दमछाक व्हायला लागते, आणि त्या वेळेला येते परत एक नेक्स्ट अवस्था, आणि त्या अवस्थेमध्ये एक दुसऱ्याचं घर सावरायचं असतं. कारण इकडं आपण स्वतःला करत असतो, स्वतःला सिद्ध करत असतो, स्वतः आजकाल मुली स्टँड व्हायला लागलेत, स्वतःच्या पायावर उभं राहायला लागलेत, आणि ऍक्च्युली ते राहायला पाहिजेत. कारण का की इथं न्यूनगंडता किंवा इथं ऍरोगन्सी यायला नसायला पाहिजे. इथं त्यांच्यामध्ये ना स्थिरता यायला लागते. माइंड स्थिर होतं कारण ते कॅपेबल होतात, अर्निंगसाठी असू दे, येणाऱ्या प्रत्येक जबाबदारी पेलण्यासाठी असू दे. आणि त्याच दरम्यान दुसरी स्थिती येते, ती म्हणजे लग्न आणि दुसरं घर सांभाळणं. आणि हे दुसरं घर सांभाळत असताना तिथले स्वभाव असतात, तिथलं खानपान वेगळं असतं, 2 जबाबदाऱ्या असतात, एक सोडलेलं असतं, एक ऍड केलेलं असतं. तिथं तिची मानसिक अवहेलना होत असते. थोडस स्टँड येऊस तोपर्यंत समोरच्या घरातल्यांनी जर व्यवस्थित केअर केली, व्यवस्थित सांभाळलं, तर म्हणजे आपल्या घरी जर सून येणार असेल तर तिच्या आरोग्याची काळजी जर करायची असेल तर पहिला टप्पा आहे की तिला पहिल्यांदा ऍडजस्ट होऊस तोपर्यंत समजून घेणं. आणि या 3 लेवल नंतर आपलं राहून जातं ते म्हणजे खानपान. इकडे सगळं दुर्लक्ष व्हायला लागतं, आभाळ व्हायला लागते, डेफिशियन्सी यायला लागतात, खूपशा डेफिशियन्सी येऊन गाठत असतात. यंग असतो, लक्ष देत नसतो, पण वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे चॅलेंजेस येत असतात. वेळीच त्या चॅलेंजकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. वेळीच जर त्या चॅलेंजकडे लक्ष नाही दिलं तर खूप मोठे प्रॉब्लेम्स निर्माण
मान व्हायला लागतात. ह्या आजकालच्या मुलांचं असं व्हायला लागलंय, मुलींचं, की खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. एवढं सगळं करत असताना पीसीओडी पीसीओएस चा प्रॉब्लेम बॉडीमध्ये स्थिरता, फुलनेस आणतायत. कारण का की अशा गोष्टी खात राहतो चटपटीत, आणि ज्याच्यामध्ये खूप कार्ब्स, खूप पटकन शुगर रिलीज होते, पटकन संपून जाते, आणि मग सारखं सारखं वारंवार खाल्लं जातं. आणि हे खाल्ल्यामुळं आपल्याला, सारखं सारखं खाल्ल्यामुळं इन्शुलिन रेजिस्टन्स येतो, आणि आपल्याला पीसीओडी पीसीओएसचा प्रॉब्लेम चालू होतो. या सगळ्यावर रामबाण उपाय आहे, सगळ्यातनं रिव्हर्स येऊ शकता. पण सगळ्यातनं रिव्हर्स यायचं असेल तर मार्ग पण पाहिजेत ना. सगळ्यात लास्टचा टप्पा येतो, तो म्हणजे रिटायरमेंट. आणि इथं आपलं आयुष्य, मी तुम्हाला सांगते की रिटायरमेंटच्या आधी आपण स्वतः एकतर शिकणं, त्याच्यानंतर आपल्याला स्टेबल होणं म्हणजे स्थिर होण्यासाठी जॉब, त्याच्यानंतर एक संसार थाटायचा असतो, त्यामुळे तो संसार, त्याचबरोबर मुलं, त्याच्यानंतर आपल्या आई वडिलांच्या जबाबदाऱ्या, मुलांच्या जबाबदाऱ्या, त्यांची लग्न, स्वतःचं घर, स्वतःला थोडं गाडी, स्टेबल होऊस तोपर्यंत इकडं भौतिक सुखाच्या माग लागत असतो. लागायला पाहिजे नाही असं माझं मत बिलकुल नाहीये. ह्याच्या माग लागत असतो, आणि इकडं कळत न कळत आपलं स्वतःकडे दुर्लक्ष होत असतं, ज्याच्यावर नेहाताईने खूप व्यवस्थित सांगितलं की काय काय लेवलवर आपण आपल्याकडे दुर्लक्ष करत जातो. आणि हे दुर्लक्ष करता करता इतका मोठा खड्डा पाडून ठेवतो की आपलं आयुष्य हे मग अवजाव घर तुम्हाला आजारांचं करून ठेवतो. तर तसं नाही व्हायला पाहिजे. इथं तुम्ही फिजिकली आणि मेंटली स्टेबल होण्यासारखं, आपल्याला वानप्रस्थाश्रम म्हटले ना, खरंच खूप भारी येते. स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. रिटायर झाला असाल आणि वा, वय गव्हर्नमेंट 58 आणि 60 करायला लागलंय. 60 मध्ये पण लोक आपल्या हातातलं काहीच सोडायला तयार नसतात. रोजच सुनेनं विचारावं, भाजी कुठली करू आणि हे काय करू, बाहेर पडावं त्यातनं. त्यांना कसं जगायचंय ते जगू द्या थोडस. किती स्ट्रेस घेणार संध्याकाळच्या भाजीचं काय करायचं, किती स्ट्रेस घेणार की काय उरलंयचं. काही लक्ष देऊ नका, स्वतःसाठी जगा. 60 नंतरच्या सगळ्यांनी आनंदानं जगणं काय असतं ते एकदा अनुभवा. सगळ्या गोष्टी सोपवा. नेक्स्ट जनरेशन जबाबदारी पेलण्यासाठी घडवायचंय आपल्याला. मी अशा लोकांना बघत राहते की जी लोक इतका स्ट्रेस घेतात, इतका स्ट्रेस घेतात, की त्यांना काय करावं हे, त्या मुलांचं आयुष्य संपत आलं तरी सुद्धा आपल्याच मताप्रमाणे आपण वागवत असतो. कधीतरी त्यांचं नेक्स्ट काय करायला पाहिजे, त्यांनी कसं घडायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर त्यांना पण घडू द्या. कारण तो एक स्ट्रेस राहतो ना, तो खूप वेगळा राहतो. ह्या प्रत्येक लेवलवर तुम्ही काळजी करत राहायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक लेवलला, सगळ्यात मेन महत्वाचं आहे, तुम्ही हेल्थची काळजी जास्त करा. कारण काय आहे माहितीये का, हेल्थपेक्षा आपण वेल्थला प्रायोरिटी देतो. वेल्थ बद्दल द्यायला पाहिजे, पण दोन्हीला बॅलन्स करा. एक हेल्थकडे बघता बघता वेल्थ जात आहे, आणि वेल्थकडे बघता बघता हेल्थ गमावून बसतो. मला तर म्हणायचंय, हेल्थ आणि वेल्थ या रथाची दोन चाकं आहेत, ही समान जाऊ देत. हेल्थकडे पण तेवढंच द्या, वेल्थकडे पण तेवढाच प्रायोरिटी द्या. वेल्थ कमवता 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 सगळ्यांचा अनुभव हा आहे की हेल्थ गमावतो. आणि हीच हेल्थ कमवण्यासाठी आयुष्यभर कमवलेली वेल्थ परत आपण गमावतो. म्हणजे काय करायला लागलोय, आपण रितेच आहोत, रितेच जाणार आहोत. पण त्याच्यासाठी म्हणून काय आधीच रित व्हायचं का? नाही. हेल्थला खूप प्रायोरिटी द्या. हेल्थ खूप महत्वाची आहे, आणि त्याच्यासाठी शतायुषी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ज्या गोष्टी शतायुषीला करता येतात त्या आम्ही करायला रेडी आहोत. कारण का की तुम्हाला बेस्ट पैकी एक्सरसाइज, व्यायाम पाहिजे. मग तो व्यायाम कुठला? तर तो व्यायाम हा व्यक्ती परत्वे चेंज होतो. खूप लोकांनी 60 मध्ये मी हे करू शकतो का, ते करू शकतो का, नाही करू शकत. तुम्ही 60 मध्ये सगळंच करू शकता, पण तुम्ही 60 मध्ये जर चॅलेंजेस असतील तर त्याच्यानुसार तुम्हाला काय करावं लागेल, की त्याच्यानुसार तुम्हाला चेंज करावा लागेल. मग आपल्याला एक ऍज अ हेल्थ शिकणार आहोत, हेल्थ बद्दल गाईड करून घेणार आहोत, तर तुम्हाला एक कोच पाहिजे जो स्वतः हेल्थवर काम केलाय, जो स्वतः त्याला नॉलेज आहे. की योगाचे नॉलेज असणारी एक्सपर्ट लोक आपल्या कॉलवर आहे.
मग ती लोक तुम्हाला इतकं छान गाईड करतात की तुम्हाला कुठला चॅलेंज आहे, तुम्ही काय करायला पाहिजे. तर चर्चाताईची फॅमिली सकाळी 5:30 वाजता वर्कआउट बॅच असते, खूप छान आहे, खूप मस्त घेतायत गाणी एकदम हॉलिवूड बॉलिवूड काय काय आहेत बघा, सगळ्यावर मस्तपैकी एन्जॉय आहे. तुम्ही म्हणाल एन्जॉय आहे का हो तिथं? नाही, एक्सरसाइज आहे, व्यायाम आहे, माइंड चा गेम आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं स्टेबल करायला भाग पाडतं माइंडला. त्याच्यामुळं सकाळी वर्कआउट बॅच आहे. सकाळी 6 वाजता योगाचे वर्ग आहेत, पण ते वेगवेगळे आहेत. एक 6ला न्यू आहे, एक 6ला सरावच आहे, आणि एक 6ला बीपी थायरॉइड शुगर आणि हे सगळे रिव्हर्सेबलच आहे. वजन रिव्हर्सेबलच आहे, तो घ्या. त्याच्यानंतर खाण्यापिण्याबद्दल गाईड पाहिजे, ओंकार पाहिजे, अफर्मेशन स्वतःची ताकद ओळखायला पाहिजे. तर ते सगळं आहे. बरोबर 7 वाजता आमचा आरोग्याचा रेडिओ चालू होतो. तो आरोग्याच्या रेडिओची लिंक मागून घ्या. त्याच्यानंतर सगळ्या लिंक तुम्हाला मागाव्या लागतील. त्याच्यानंतर आहे दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग. सकाळी ज्याला जमत नाही त्याला वर्कआउट 5 वाजता आहे. सकाळी ज्याला जमत नाही योगा करायला, पण एक आठवडा केल्यानंतर सरावाचा वर्ग संध्याकाळी 6 वाजता आहे. एवढी सगळी पर्वणी तुमच्यासाठीच आहे. आणि अजून एक गुड न्यूज देऊ का तुम्हाला सगळ्यात? येस, गुड न्यूज. येस, गुड न्यूज आहे. पुढच्या वेळेचा विषय आहे थायरॉइड निवारणासाठी योग. कारण का की आपण योग इकडे भरपूर समजून घ्यायला लागलोय, पण थायरॉइडचा प्रॉब्लेम काय आहे ह्याही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. थायरॉइड म्हणजे काय आहे, ज्याला होतो त्याला कळतो थोडा, सगळा नाही कळत. सगळा कळाला असता तर रिव्हर्स आलं असतं, तर तो नाही सगळा कळत. आणि मग आपल्याला इथं तुम्हाला भाग पाडलं जातं तुमचं लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी, तुमची थॉट प्रोसिजर जी अशी चालली त्याला थोड्या अँगलनं चेंज करण्यासाठी. आणि थोडा थोडा चेंज हा तुमच्या हेल्थमध्ये खूप मोठा प्रभाव पाडतो. तर या सगळ्या गोष्टी शतायुषीमध्ये अवेलेबल आहेत. फक्त तुम्हाला लागणार आहे लिंक. पण ती लिंक कशी मिळणार आहे? तर पहिल्यांदा ज्यांनी लिंक दिली त्याला थँक्यू बोला. कारण थँक्यू मुळे सुद्धा बॉडीमध्ये खूप गुड एन्झाईम सिक्रेट होतात, माहितीये का तुम्हाला? एक थँक्यू वर्ड मुळे गुड एन्झाईम्स बॉडीमध्ये सिक्रेट होतात, कारण तिथं ग्रॅटिट्यूड येतो. आणि त्याच्यामुळं आज आपण पहिल्यांदा थँक्यू बोला. ज्यांनी तुम्हाला लिंक दिली ती. तुम्ही म्हणाल आता नाहीच आवडलं तर काय करू? नाही आवडण्यासारखं बोललेच नव्हत्या, आवडण्यासारखं डॉक्टर बोललेत. पण तुम्हाला आवडो अगर न आवडो, एक थँक्यू बोलून बघा, किती फ्रेश वाटतं. एक त्यामुळं थँक्यू बोला. आणि दुसरं, फक्त रविवार टू रविवार ऐकून फरक पडत नाही, दर सोमवारी जॉईन करा. आमचा सोमवारी नवीन वर्ग असतो. नवीन वर्गाची लिंक मागून घ्या. खूप सोपी असतात, खूप सोपी असणं असतात. मला तर लोक विचारतात योगासनं म्हटलं तर जरा लई गंभीर विषय करून ठेवतात. खाली डोकं वर पाय करायला लावतात का, असा पाय उचलून गळ्यात घ्यायला लावतात का? नाही हो. मी तर नेहमी सगळ्यांना विचारत असते, तुम्हाला पाठीवर झोपता येतं का? तर ते लोक म्हणतात हो पाठीवर झोपता येतं. मग ज्याला पाठीवर आणि पोटावर झोपता येतं तीच आसनं शिकवतं, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. किती वयाच्याला चालतं, तुमचे हातपाय हलतात तोपर्यंत सगळं चालतं. कारण इथं काही कोण येणार नाहीये तुमचा हातपाय हलवायला. तुम्हाला सांगितलं तर जरासं उचला, जरासं न्या, जेवढं जातोय तेवढं नेणार आहे. त्यामुळं हे तुम्हाला सगळ्यांना ऐकायला लागलाय त्यांना चालतं. बदल करायचा असेल ना, तर तो स्वतःवर करायचा असेल तर स्वतःच आपल्याला काय करावं लागतं, स्वतःच आपल्याला काम करावं लागतं. आणि त्याच्यासाठी स्वतः वेळ काढावा लागतो. वेळ आत्ता काढा, नाहीतर हातातला वेळ कधी निसटून जाईल कळणार पण नाही. आणि मग वेळ निघून गेल्यानंतर त्या वेळेची किंमत करण्यापेक्षा आत्ताच स्वतःला 1 तास द्या. खूप लोकांना वाटतं 1 तास माझ्याकडे नाहीच आहे. हो, 1 तास द्या. उरलेले 23 तास जसं आपल्याला ताईंनी सांगितले ना आता, नेहा ताईंनी, की आपण किती मल्टी टास्क आहोत. ते 1 तास तुम्ही जर स्वतःसाठी दिला ना, उरलेल्या 23 तासात तुमच्याकडे 2-4 तास अजून शिल्लक राहतील, एवढी कार्यक्षमता वाढते. योग कर्मसु कौशलम. योगामुळं तुम्ही जे कर्म करता त्या कर्मामध्ये कुशलता येते, आणि तुमचं 15 मिनिटाचं काम 5 मिनिटात होऊन जातं. एवढ्या फटाफट तेवढी ऍक्टिव्ह होतो आपण. त्यामुळे या सगळ्यांसाठी तुम्ही लिंक मागून घ्या, थँक्यू बोला. आणि तुम्ही सगळे एवढं मस्तपैकी आलात,
तुम्ही छानपैकी, रविवार आहे, मला माहितीये सगळ्यांना काहीतरी स्पेशल डिश करायची आहे. सगळ्या गोष्टी, गणपती बाप्पा येणार आहेत त्याची तयारी करायची आहे. आम्ही लोक सगळे कोल्हापूरला चाललोय, आम्हाला जायची तयारी आहे. 10ला इव्हेंट स्टार्ट होणार आहे. हे डंकेताई असू देत, अश्विनी आता बाहेर पडली, हे सगळे लोक गाडीत आहेत, यायला लागलेत तिथं. त्यामुळे आम्ही सगळे लोक तिकडे चाललोय, जे जे कोल्हापुरातल्या भागातले आहेत. आणि त्या तोरगलकरांच्या ताईंच्या पोटात तर आज लईच दुखणार आहे, कारण मी मुंबईत आहे. त्यामुळे ज्याला ज्याला जमतंय ते ते सगळे कोल्हापुरातल्या भागातले आहेत ते या मस्तपैकी सगळ्यांना भेटायला. कारण नुसतं इकडे ऐकल्यावर भारीच वाटतं, भेटल्यावर त्याच्याही पेक्षा भारी वाटतं. कारण शतायुषीचा हा रथ आहे ना, हा सगळ्यांनी मिळून ओढायला लागणार आहे. तुम्हाला सगळ्यांना लिंक पोचवावी लागणार आहे, खूप लोकांपर्यंत पोचवा. खूप लोकांना आपण सोमवारचा ऐकायला जॉईन करायला जॉईन करा. थोड्या थोड्या गोष्टींसाठी द्या, आणि हे तुम्हाला फ्री कधीपर्यंत आहे, आयुष्यभर असणार आहे. त्यामुळं तुम्ही जेवढे दिवस आहे तेवढे दिवस असणार आहे. आता इथे लई लहान लहान आहेत, ते म्हणतील काय, आमचं नेक्स्ट जनरेशन सुद्धा तयार आहे. त्याच्यामुळं सगळेजण मस्तपैकी ऍज ए फॅमिलियर ह्या गोष्टी स्वतःवर सगळेजण काम करू. ओके, चलो, थँक्यू नेहा ताई. आणि एकदा जोरदार क्लॅपिंग करू परत एकदा नेहा ताईंसाठी. आणि पुढच्या विषयाची लिंक तुम्हाला भेटेलच, आणि या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचू. थँक्यू, हरिओम, बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. आजचा दिवस तुमचा सगळ्यांचा एकदम छान जाऊ. आणि आजच्या दिवसामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी, तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी छानपैकी तुमच्या हातून निर्णय होत. ओके, चलो, हरिओम, गुड डे.